मित्रांनो, हीच ती पंचमुखी 99-100 आणि या 100च्या पुढे गेलेली आहे गाडी. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? मी चेतन मांजरेकर आपलं स्वागत करत आहे आपलं लाडको कोकण या यूट्यूब मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे देवगडमध्ये असणाऱ्या पोखरबाव गणपतीचं दर्शन करण्यासाठी. गाड्या वगैरे जात आहेत बाजूने, आवाज येत असेल तुम्हाला कदाचित. आणि तर आज फर्स्ट टाईम आपण जो कोल्हापूरवरनं सगळं सेटअप आणला होता, गोप्रोचं माईक वगैरे, तर तो सेटअप लावून आज मी जाणार आहे. आणि ऊन खूपच आहे आणि तुम्हाला थोडक्यात इथलं दृश्य दाखवतो. म्हणजे आपण आत्ता वाडातर ब्रिजला आहोत. ओके, तर इथून आपली राईड आपण सुरू करणार आहोत. तर चला निघूया. ओके, लेट्स गो फॉर राईड. फर्स्ट मोटो ब्लॉग. ओके, आवाज आणि कॅमेऱ्याचा अँगल कसा आहे काय आहे काही सांगू शकत नाही. तर ज्यावेळी मी पूर्ण व्हिडिओ एडिट करत असेल त्यावेळीच मला समजेल की आपल्या गोप्रोचा अँगल कुठे होता, काय होता आणि आवाज क्वालिटी काय आहे. तर ठीक आहे, एवढा खर्च केला आहे तर चांगलीच असू दे, बाकी काय नाही. तर आता आपण वाडातरला आहोत. थोडं आपण जामसंड्यामध्ये भेटूया. ओके, तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे जामसंड्यामध्ये. जामसंडा मी आता वाडा पडेल देवगडवरून आलो आहे. तर इथून आपण लेफ्ट घेणार आहोत. जर तुम्ही देवगडवरून जात असाल तर देवगडवरून सरळ यायचं आहे नांदगाव रोडला आणि तिथून पुढे आहे ते. तर तुम्हाला दाखवत जाईनच. थोडा कॅमेऱ्याचा अँगल परत एकदा चेंज केला आहे, कसा आहे बघूया. आणि सांगायचा विषय राहून गेला की ज्या मंदिरामध्ये आपण जात आहोत, पोखरबाव, पोखर म्हणजे ते डोंगरामध्ये पोखरलेलं असल्यामुळे पोखर, आणि तिथे एक विहीर आहे ज्याला आपण कोकणी भाषेत बाव म्हणतो किंवा बावडी बोलतो. तर ती बाव आहे, त्याच्यामुळे पोखरबाव असं नाव आहे. आणि त्या गणपतीबद्दल सांगायचं झालंच तर तो गणपती आपल्या पांडवकालीन गणपती आहे. आणि त्यानंतर तिथे जे पुजारी होते, म्हणजे खूप वर्षांपूर्वी, त्यांचं राऊत असं नाव होतं. आणि त्यांना स्वप्नामध्ये असा दृष्टांत झाला की त्या विहिरीमधून कोणतरी बाहेर येत आहे आणि त्यांच्या हातात शिवलिंग देत आहे म्हणून. तर त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी शोधकार्य सुरू केलं आणि जवळपास 2 वर्ष ते लोक शोधकार्य करत होते. आणि ज्यावेळी गणपती मंदिराचं पायाचं काम चालू होतं, म्हणजे पाया आपण म्हणजे पहिला जो पाया घालतो त्याचं काम चालू असताना बरेच दगड वगैरे बाहेर येत होते किंवा काम करताना जे निघत होते दगड, त्यामध्ये त्यांना एक असा एका आकाराचा दगड मिळाला की जो पंचमुखी शिवलिंग म्हणून म्हटलं जातं त्याला. तर ते तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे. गेलात तर मालवणला जाऊ शकतो आपण, पण हा थोडा लॉंग पडतो. आता शॉर्टकट झाला आहे आपल्याकडनं, तर तो शॉर्टकटसुद्धा दाखवेन. एकदा तुम्हाला मालवण राईडसुद्धा दाखवणार आहे. पण ठीक आहे, आज थोडा वेळ काढून निघालो आहे कामातनं, कारण काय काम आपलं कधी संपतच नाही. तुम्ही पण दरवेळी कंटाळत असाल माझं ऐकून की काम काम मग कशाला व्हिडिओ करतो असं पण काही लोक कमेंट्स करतील कदाचित, पण समजून घ्या मित्रांनो. ओके, तर 01 नंबर, वाव.
तर मित्रांनो रस्ता थोडा खराब आहे मध्ये आणि तर मग सांगायचं म्हणजे तब्बल 2 वर्ष त्यांनी शोधकार्य केल्यानंतर त्यांना ती पंचमुखी शिवलिंग भेटलं होतं आणि ते शिवलिंग मी तुम्हाला दाखवणारच आहे। आणि आता आपण दाभोळ तिट्यावरती पोचलो आहे, तर इथून राईट घ्यायचं आहे। आतला रस्ता ह्यापेक्षाच खराब आहे असं वाटतंय, कारण काय बरेच वर्ष दुर्लक्षित आहेत त्या साईडचे रस्ते। मी खूप वेळा जाऊन आलो आहे मित्रांनो, तर तुम्हाला म्हटलं फर्स्ट टाईम दाखवूया आपण। आणि 2 वर्षानंतर म्हणजे 2001 साली आय थिंक त्या शिवलिंगाची स्थापना झाली आणि त्यावेळी गगनगिरी महाराज त्यांच्या हस्ते स्थापना झाली होती आणि त्यावेळी ते त्यांच्या मुखातून असे शब्द आले होते की राऊत जे गुरुजी होते म्हणजे पुजारी होते त्यांच्यासाठी की तुम्हाला हे कुठून भेटलं ब्रह्मांड। म्हणजे खूप छान इतिहास आहे मंदिराचा आणि तुम्हाला बघूनसुद्धा खूप आवडेल। रस्ता खराब असल्यामुळे माझा आवाजसुद्धा थोडा खराब येत असेल, ठीक आहे, थोडं पुढे जाऊन भेटू आपण। तर मित्रांनो इथून थोडा रस्ता चांगला आहे आणि आता 2 मिनिटातच पोचू। तर रस्ता एवढा खराब होता ना की तुम्हाला दाखवण्यासारखा अजिबात नव्हता। रस्ता बघून काही पर्यटक आपल्या या कोकणात येण्यासाठी कंटाळतात, त्याचं कारण हेच आहे, आपला मुंबई गोवा हायवे तसाच राहिला आहे। या राजकारण्यांना बाकी सगळं जमतं आहे, सगळ्यांची उणीधानी काढायला जमत आहेत, फक्त रस्त्यांवरती लक्ष देत नाहीत। कसे पर्यटक येणार, कसा विकास होणार, जाऊ देत त्या विषयामध्ये आपण नको। तर समोरच आपल्या गणपती मंदिर आलेलं आहे। ओके, तर पोचलो आहे आपण गणपती मंदिरामध्ये। तर मित्रांनो हा समोरून व्ह्यू आहे गणपती मंदिराचा। चला तर आतमध्ये जाऊया। तर मित्रांनो बघताय काय मस्त सजावट केली आहे, फुलं, हे वडाचं झाड आहे आणि त्याच्यात ही जास्वंदाची फुलं। तर मित्रांनो आता आपण खाली चाललो आहे, जिथे पंचमुखी शिवलिंग वगैरे आहे, तुम्हाला दाखवणारच आहे। तर इथे बघताय मित्रांनो दत्तगुरूंची मूर्ती, बाजूला गजानन महाराजांची मूर्ती, खाली हे चैतन्य गगनगिरी महाराजांचं फोटो आहे। हे गजानन तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर। हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन। हे कासव दिसत असेल मित्रांनो, बघा तुम्हाला। आणि बारमाही पाणी असतं मित्रांनो इथे। हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका, हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका, बाप्पा विनायका। मित्रांनो हीच ती पंचमुखी शिवलिंग आहे। राजा विनायका, राजा विनायका, राजा विनायका। हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन।
तर मित्रांनो इथेच आहे बघा हे मंदिर, खाली वरती गणपतीचं मंदिर आहे आणि खाली शिवलिंगाची स्थापना झालेली आहे जे की पंचमुखी आहे। या परिसरात आल्यानंतर एकदम शांत आणि खूप म्हणजे निसर्ग एकदम सगळी झाडं वगैरे आहेत, शांत शांत वाटते आणि या दिवसात आता पर्यटक खूप येत आहेत। सकल जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता। तर मित्रांनो आता मी वरती आलो आहे आणि वरून हा व्ह्यू आहे बघा। थोडं पुढे जाऊन आणखी दाखवण्याचा प्रयत्न करू। हे खाली पाणी आहे आणि 12 महिने ही पाणी असतं। तर मित्रांनो खालून जे आपण मंदिर पाहिलं जिथे पंचमुखी शिवलिंग आहे तेच हे वरून तुम्हाला व्ह्यू आहे, खूप सुंदर। आजूबाजूचा परिसर बघा। रस्त्याची मगाशी मी गोष्ट करत सांगत होतो तुम्हाला काय रस्ता आहे, एक नंबर ऑफ रोडिंग आहे, एक नंबर। कुठून गाडी चालवायची, कुठून चालवायची। एक तरी चांगला रस्ता पाहिजे ना, सगळेच रस्ते असे झालेत, कोणीच लक्ष देत नाही। तर मित्रांनो जाताना आपण रूट चेंज करतोय, इथून सरळ गेलं तर कुणकेश्वर आणि राईट घेतोय आपण। इथे काय चाललंय, माणसं का उभी आहेत? अच्छा मच्छी पकडतायत, ओके। तर इथून आता आपण खाक्षी तिटा इथे बाहेर पडणार, म्हणजे जामसंड्याच्या मागे 1 किलोमीटर जेमतेम। तर हा रूट त्यापेक्षा तरी थोडासा ठीकठाक आहे, बघू। तर मित्रांनो आता आपण खाक्षीमध्ये पोचलो, खाक्षी गावामध्ये हे साई मंदिर आहे, ओके। आणि आता आपण ज्या मंदिरामध्ये गेलो होतो पांडवकालीन ते मंदिर आहे, गणेश मंदिर, खूपच सुंदर व्ह्यू आहेत आणि एकदा येऊन बघा आपल्या कोकणामध्ये। हा तर झिगझॅक असे रोड मला आवडतात खूप रायडिंगसाठी, कॉर्नरिंग करता येते ना। हेच जर उताराला असतो, आपण आता चढाव चढतोय, उताराला असतो तर याच्यापेक्षा मजा आली असती, खूप भारी वाटतं। आणि आपल्या कोकणामध्ये ना रायडिंग करायला खूप मजा आहे, फक्त रस्त्यांमुळे कंटाळा येतो बस। बाकी मस्त आहे की सावली असते दोन्ही बाजूंना झाडांची आणि फक्त रायडिंग करत जायची। तर बघूया आता आपल्या हा व्हिडिओ जर सक्सेस झाला, म्हणजे आता जो गोप्रोमध्ये आवाज वगैरे सगळं व्यवस्थित झालं, तर नेक्स्ट राईड आपण प्लॅन करू, ती थोडी लाँग राईड करू। एक तर मला गणपतीपुळे करायचं आहे, दुसरं आहे महाबळेश्वर, त्याच्यानंतर गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये जायचं आहे। हे सगळं तुम्हाला दाखवायचं आहे, तर बघू। हा व्हिडिओ तर वेस्ट होणार। आणि आता तुम्हाला जाता जाता एक शेवटी मी आपल्या सडेवाडीतलं गणपती मंदिर, जिथून मी माझ्या यूट्यूब चॅनलला सुरुवात केली होती, तिथे मी तुम्हाला एक दर्शन घडवणार आहे त्या गणपतीचं। आणि खूपच सुंदर असं ते पण मंदिर आहे, रस्त्याच्या एकदम लगत आहे। तर चला, मला वाटतं आता मग डायरेक्ट तिथेच भेटलेलं बरं, ओके। आता आपण खाक्षी तिट्यावरती पोचलो आहे आणि इथून लेफ्ट घेणार आणि लेफ्ट घेतल्यानंतर 1 किलोमीटरने राईट घेणार
आणि आपण डायरेक्ट वाडा. तर मित्रांनो, सांगायचा असा मुद्दा होता की जो खर्च करतोय त्याचं काहीतरी चीज होऊ देत. म्हणजे जर आवाज व्यवस्थित येत असेल, म्हणजे सगळं व्यवस्थित नीट व्ह्यू तुम्हाला दिसत असेल तर त्या रायडिंगची पण मजा येते ना. आणि म्हणून मी आता थोडं स्पीडअप करतोय. आता आपली गाडी आहे 85, 86, 91, 96, 98, 99, 100. आणि या 100च्या पुढे गेलेली आहे गाडी. आणि आवाज कसा येतोय बघा. या एवढ्या स्पीडमध्ये जर आवाज ओके असेल तर एक नंबर काम होणार आहे आपलं. तर आता आपण थोडं स्पीड कमी करूया, कारण काय बाजारपेठ आलेली आहे जामसंड्याची. काय सांगणार, यांना लायसन कोण देताना आताच कळत नाही मला. ओके, तर आपण कुठे होतो? हां, तर एवढ्या 100च्या स्पीडला जर 100+ स्पीडला जर चांगला आवाज येत असेल, चांगली क्वालिटी येत असेल तर आपलं बरंचसं काम कमी होणार आहे आणि राईड चांगल्या होणार आहेत. तर आता आपण आलो जामसंडा बाजारपेठेत. काय शोधताय काका? तर आईची थोडी औषधं घ्यायची आहेत, घेऊया मेडिकलमध्ये. इथून आपण राईड जाणार आहोत. तर मित्रांनो, आणखी एक सांगायचं राहिलं तर ठीक आहे, आधी आपल्या गणपती मंदिर आलेलं आहे. तर सर्वात प्रथम दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया. हां, तर मित्रांनो, सांगायचा विषय राहिला असा एकच शेवटचं सांगतोय की यानंतर आपण व्हिडिओ एंड करणार आहोत. की बाहेरून जे लोक पर्यटक येत आहेत, आता दिवाळी असल्यामुळे एवढी गर्दी झाली आहे आपल्या कोकणामध्ये, खूपच गर्दी झाली आहे. आणि तर ती लोक जे 4 व्हीलर घेऊन येत आहेत किंवा 2 व्हीलर बाईक रायडर येत आहेत आपल्यासारखे, तर त्यांनी ते आपला कोकण हा कसा आहे, वळणावळणांचा रस्ता आहे. तर त्यामुळे काही लोकांना त्याचा अंदाज येत नाही नवीन असल्यामुळे, आणि मग ॲक्सिडेंट होतात. आणि काही वेळा तर असं होतं आहे की इथल्या स्थानिक लोकांचा नाहक बळीसुद्धा जातो आहे. आणि हे आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे अशी फक्त एवढी विनंती आहे की स्वतःची काळजी घ्या, सोबत दुसऱ्यांचीही काळजी घ्या, आणि जेव्हा कोकण आपलोच असा. ओके, तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला बघा. आणि जे काय असेल, साऊंड क्वालिटी, कॅमेरा क्वालिटी किंवा काही इतर काय असेल, किंवा गणपती मंदिराबद्दल काही तुम्हाला जे काय वाटेल ते कमेंट्स करून नक्की कळवा. ओके, आणि नवीन जर कोण माझ्या चॅनलवरती असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन